ध्यान उभे विटेवरी ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया ठेवोनिया ओ करकटेवरी ठेवोनिया ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया ठेवोनिया तुळसी हर गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पितांबर तुझे हर गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतारा हे जे ध्यान हे जे ध्यान आवडे निरंतर हे जे ध्यान हे जे ध्यान हे आवडे निरंतर हे ध्यान हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान हे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौसुमाने विराजित विराजित कंठी कौसुमाने विराजित विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित विराजित तुळसी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हे जे ध्यान हे जे ध्यान आवडे निरंतर हे जे ध्यान हे जे ध्यान हे आवडे निरंतर हे ध्यान हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान हे ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे जी सर्व सुख तुका म्हणे माझे हे सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे जी सर्व सुख तुका म्हणे माझे जी
विठोबा रखुमाई. हरी रे 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 जय जय राम कृष्ण हरे. जय राम कृष्ण हरी. जय राम. जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरे. राम कृष्ण हरे. जय राम कृष्ण हरी. जय जय राम हरे 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 जय राम जय कृष्ण जय हरी. जय जय राम. राम राम जय जय राम जय कृष्ण जय हरी. जय जय राम. हरे हरे जय जय राम कृष्ण हरि हरी. जय जय राम राम जय जय राम जय कृष्ण जय हरी. जय जय राम कृष्ण हरे. जय 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 राम. रूप पाहत दुचेनी रूप पाहत दुचेनी रे रे रे. रूप पाहतलोचनी, रूप पाहतलोचनी. हो सुख झाले हो कादनी. सुख झाले हो कादनी. कादनी तोहा विठ्ठल बरेवा. तोहा माधव बरेवा. हे दुःख झाले हो साधनी, दुःख झाले हो साधनी. तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बहुता बरवा. सुकृताची जोडी. बहुता सुकृताची जोडी. बहुता सुकृताची जोडी. बहुत सुकृताची जोडी रे बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून विठ्ठली आवडी. आवडी तोहा विठ्ठल बरवा. तोहा माधव बरवा. हे म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. आवडी तोहा विठ्ठल बरवा. तोहा माधव बरवा. सर्व सुखाच्या दार बापाला तुमा देवीवर. सर्व दुःखाच्या दारा बाप रघुमा देवीवर. बाप रखुमा देवीवर. बाप रखुमा देवीवर. देवीवर. तोहा विठ्ठल बरीवर तोहा माधव बरीवर. हे बाप रघुमा देवीवर, बाप रघुमा देवीवर. तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा. तोहा विठ्ठल बरीव बरवा. तोहा माधव बरवा बरवा. तोहा विठ्ठल बरीव तोहा माधव बरवा. हे तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा बरवा. तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा. हे जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हे जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हे जय राम कृष्ण हरी. जय जय राम हरे 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 जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. जय जय राम. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जय जय राम. जय 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 राम. हरी जय जय राम. नको नको मना गुंतु माया नको नको मना कुंदू माया जाळी. काळाला जवळी ग्रासावया. काळाला जवळी ग्रासावया. काळाला जवळी ग्रासावया. काळाची एवढी पडेन भाजेवा. काळाची एवढी पडेल माझवा. सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना देवा माय बापा. सोडविना देवा माय बापा. सोडविना राजा देशीचा चौधरी. सोडविना राजा देशीचा चौधरी. अनेक सोय रे भले भले. आनिक सोय रे भले भले. आनिक सोय रे भले भले. हे तुकावने तुझं सोडविना कोणाने कोण. तुझं सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचून एका चक्रपाणी वाचुनिया. एका चक्रपाणी वाचुनिया. काळाची उडी पडेल भाजेवा. काळाची एवढी पडेल माझवा. काळाची उडी पडेल भाजेवा. काळाची एवढी पडेल माझवा. सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना देवा माय बाबा. सोडविना देवा माय बाबा. बार खुमाय. विठोबार खुमाई. विठोबार खुमाई.
खबर 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 टाळ्या वाजवा यांच्यासाठी लई गोड. नको मना गुंतू माया जाळी नको 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 नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासवया काळ आला जवळी ग्रासवया काळाची ये बुडी पडेल बाचे भा काळाची ये बुडी पडेल बाचे भा काळ आला जवळी त्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाची हे बुडी पडेल वाजेवा काळाची हे बुडी पडेल वाजेवा सोड विना तेव्हा माय बापा सोड विना तेव्हा माय बापा तेव्हा सोड विना सोड विना सोड विना आ माय बापा
काळाची ये भुडी पडेल वाजेवा काळाची ये भुडी पडेल विठ्ठल 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 कोणत्यानी गौरव श्री संतांची माता नको नको मना गुंतमाया जाळी काळाला जोळी ग्रसावया काळा चिवडीपडी नवा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरे भले भले तू का म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या पांडुरंग करू व्रत मन करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन चांगलं जजमेंट आहे सगळं नवलेवाडीत एवढं चांगलं आहे मला माहितीच नव्हतं एवढा सभा मंडप खास आहे मंडप टाकून गरमीचं खाली बसण्यापेक्षा ह्याच्यात किती गोड आहे याला 50 लाख रुपये खर्च केला हे कधीतरी गावाच्या कामाला आलं पाहिजे नाहीतर आपल्यानंतर हे काही राहणार 100 वर्षात ही स्लॅब पाडावा लागतो आणि 100 वर्षात माणूसही राहत नाही विठाल विठाल माणसाला 100 वर्ष जगायची इच्छा असून जगता येत नाही उलट मंडप तरी 100 वर्ष राहील फक्त भूकंप होऊ नये भूकंप झाल्यावर मंडपाला धोका आहे तसं कोरोना आल्यावर कुणाला धोका आहे आणि कोरोना ही जात बघून होत नाही माणूस बघून होत नाही कोरोना कुणालाही होतंय मुसलमानालाही होईल मराठ्यालाही होईल अटकर म्हणजे सगळ्यांना व्हायला की नाही जात 18 पगड जाती जगातले 800 करोड लोक त्यांना कोरोना होणार विठाल 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 संतोषरावजी राघूजी नाईकवाडी त्यांचे चिरंजीव दोन आहेत ना आणि आमचे ते सोयरेत आम्ही त्यांना मित्रप्रेम एवढे दिवस झालं त्यांचं मला फोन येतात मला ध्यानात नाही की इथं असं आणि एकमेकाचं प्रेम असलं की काही नसतं महाराज सगळ्यात श्रीमंती कशाला आहे माहिती का प्रेमाला
आपल्या मनामध्ये भाव असेल, तुम्हाला माहिती आहे जगामध्ये प्रेम नसेल तर जगच नाही. घरात तुम्ही सगळे आजी आहेत, प्रेमाला किंमत आहे का संसाराला? आणि ज्या घरात प्रेम मिळत नाही त्याच घरातले लोक अनाथ आश्रमात आपलं वृद्धाश्रमात आनंदी राहतात. वृद्धाश्रमामध्ये सम विचाराचे लोक राहतात, समदुःखी राहतात, मग एकमेकाला प्रेम देतात. इथं समदुःखी असून सुद्धा प्रेम देत नाहीत. विठ्ठल विठ्ठल आणि आपलं गाव आहे हे भ्रम आहे. आता तुम्ही पहा बरं, नाईकवाडींचं हे गाव आहे, नवल्यांचं गाव आहे, ही भ्रम आहे. हे नाईकवाडीचंही होणार नाही, नवल्यांचंही होणार नाही, ही नवलेवाडीच राहणार. खरं तर तुमच्या आमच्या नंतर, म्हणजे तुमच्या अगोदर नवलेवाडी होती, तुमच्या नंतर नवलेवाडी राहणार आहे. अकोले अगोदर नव्हतं असं नाही, अकोले अगोदर होतं, पण अगस्ती अगोदर होतं, अकोले नंतर आहे. अगस्ती ही अस्तित्व आहे, अकोले नंतर आहे, पुन्हा तयार झालं. अगस्ती पहिले, अगस्ती इथं का राहिले याचं कारण आहे. प्रवरा तिरा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मरणानंतर सुद्धा अमर राहावं असं काहीतरी असं. मरून गेल्यावर अमर कसं राहता येईल? मरणानंतर जर स्मृती शिल्लक राहत असतील, म्हणूनच मी म्हटलं हे चॅनल पण का लावा. कारण काय होतं माहिती आहे, आपण कार्यक्रम केला पण तो शिल्लक राहत नाही. माणसं म्हणते आम्ही लय मोठा केला, कुठेही कार्यक्रम. आताच्या ह्या काळात तरी निदान फोटो बिटो तरी पाहिजे. मला परवा फोन आला, म्हणले आमच्या वडिलांचा फोटो आहे का? मी म्हणलं वडील तुझे का माझे? नाही म्हणले वडील आमचेच आहेत पण तुमच्या दिंडीत होते. मग आमच्या दिंडीत होते म्हणून तुम्ही एखादा फोटो काढला असेल तर आहे का? मग आमचा फोटो आम्ही पाठवला आणि मग त्यांना दहाव्याच्या तिथं वापरला तो. जी दहाव्याला बापाचा फोटो सुद्धा घरात नाही असे बरेच पोर आहे. कशाला दावा घाली तो? आता तुम्ही एवढ्या जणी सगळ्या, खरं सांगा बरं, सासूला कोण कोण आंघोळ घालतं रोज? आजी, चष्मेवाल्या आजी. सुना तुमच्या घरात राहतात का त्यांच्या माहेरात? आणि तुमच्याच घरात राहून वनवास तुमचा जास्त आहे का त्यांचा? आता कशाला आजी बोलन, शेजारी सुना असतील. आता जर इथं बोलायचं आता उद्या मी जायचो निघून, काय मग बाबा काही दिंडीत नेईन का आजीला? प्रेम नाही महाराज, लय गोड आहे, प्रेमाला लय मोठी किंमत आहे. आणि बघा, पुण्य स्मरण करायचं याचा अर्थ पुण्यतिथी आहे. आणि त्या तिथीला तीत आणि ती पुण्यतिथी आणि पुण्य आत्म्याचं स्मरण व्हावं, पुन्हा पुन्हा त्यांचं स्मरण शिल्लक राहावं. महाराज आम्ही परवा बघितलं, 5 वर्ष झाले, 61 वर्ष झालं पुण्यतिथी करतात लोक. किती वर्षे? आणि शिर्डीमध्ये साईबाबाच्या मंदिरामध्ये तात्या कोते नावाच्या माणसाची 79वी पुण्यतिथी केली आम्ही. आता त्या दिवशी 79 वर्षे जर आजोबा जिवंत राहत असतील तर हे स्मरण आहे. विठ्ठल 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 अभंग आहे ना तो का म्हणे पोरी गोड नसतात आहे का नाही? त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. हे आपण अकोला तालुक्यातलेच येतं. अकोला तालुका भाग्यवान आहे. अकोला तालुक्यात काय नाही असं म्हणायची गरज नाही. अकोला तालुक्यात सगळे
पाणी भरपूर आहे, बिल्डिंग आहेत, अकोला मोठा आहे, मार्केटचं वजन जास्त आहे, सगळं चांगलं आहे, सगळं आहे, पण अकोल्यात सुख नाही. आता अवघडच झालंय बा. नवलेवाडी सगळ्या परिसरापैकी वेगळी आहे. नवलेवाडीत एका गुंठ्याचा बाजार जास्त आहे, बिल्डिंग मोठ्या आहेत, माणसं भरपूर आहेत, सांप्रदायिक जास्त आहेत, तरी पण काय नाही. तुम्ही रट्टाच लावलाय, सुख नाही. मग ते का आमच्या गावात आहे का सुख? आमचा बीड जिल्हा तर 2 महिन्यानं आमचाच जिल्हा दिसतोय टीव्हीला. त्यांचं कामच अवघड आहे. ते जर असे बोलायला म्हणायला लागल्या तर ते चोरच आहे महाराज. आपलं तरी कधी मागं पुढं होईल, पण यांचा एकदा लागला तुम्ही कधी कधी मौतीला पाहिलं असं एका स्वरात रडत ते सगळे. विठ्ठल आपल्याला सगळ्याला प्रेम महत्वाचं आहे, आणि प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोती. प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, समाधान. त्याला सुंदर उदाहरण आहे. प्रेम नसल, जिव्हाळा नसल. आता तुम्ही पहा बरं, हे लय जवळ आलं रे, लांब नाही जात आता ना. असू द्या असू द्या. लाईट आली वाटतं ना? नाही, लाईट असली तर बंद करा, काय होत नाही त्याला. विठाला विठाला आपल्या वडिलाचं स्मरण, आपल्या आईचं स्मरण पिढ्यानपिढ्या टिकलं पाहिजे. महाराज एकदा मूर्ती गेल्यावर येत नाही बरं का. कुणाच्या जगात, आता या जगात 800 करोड लोक आहेत, कुंभमेळ्याला 66 करोड लोक होते, त्याच्यापेक्षा जास्त वाढले पुन्हा. पण 66 करोड लोकांमध्ये शोधायला गेल्यावर आपला बाप, आपली आई मरून गेल्यावर सापडत. या जगामध्ये 800 करोड लोक आहे, पण एक एकासारखा नाही आहे. एकाची मूर्ती एकासारखी नाही. आवळे जावळे जरी असती तर थोडा फरक आहे. मग देवाने हे बनवलं कसं मॉडेल? इतकं गोड बनवलंय, चांगलं बनवलंय. ह्याला फक्त सुखाची अपेक्षा आहे, समाधानाची अपेक्षा आहे. त्याला अभंग तुको बनायचा. चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे. समाधान असलं की जीवन प्रसन्न होतं. आणि समाधान हे कशानं होतं माहिती आहे का? त्याला एक पुरावा आहे. समाधान हे मार्केटमध्ये विकत मिळत नाही, एकमेकाला द्यायचं असतं. आणि एकमेकाला दिल्यानं आनंद मिळतो, सुख मिळतं. बघा ही पोरग आहे, काय नाव रे तुझं दाद्या? तुझं नाव काय? ऐकू येत नाही, इकडे इथं या. हा इथं या, इथं. काय नाव तुझं? कौस्तुभ. कौस्तुभ. हा, तुमची मम्मी आत्याला लय फोन करते का मावशीला? नाही, मम्मी जास्त फोनवर कुणाला बोलती, आत्याला का मावशीला? तू बघितलं असन, मावशीला लय फोनवर बोलती का आत्याला? आत्याला. हे काय नवलेवाडीच आहे काय नु बुवा? अरे अरे, ए पिलो, तुला कोण आवडतं, मम्मी का पप्पा? मम्मी. आता पप्पानं नुसती ड्युटी करायची, लय खास आहे. ए तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं? पोलीस. हा, इकडे बघ. पोलीस अभ्यासानं होशील का नशिबानी? अभ्यासानं का नशिबानी? जरा घोटाळा. अभ्यासानं का? अभ्यासानं. तुला लग्न करायचं मिळेल, बायको बघावं लागेल का नशिबाने मिळेल? नाही. नाही, बघावं लागेल का? नाही. टाळ्या वाजवा त्यासाठी. वा,
त्याच्या डोक्याच्या बाहेर गेलं ते विठाल 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 मला जरा स्टँडर्डच माल सापडला. ती एवढं पोरायला असं स्टँडर्ड नाही जमत. ती जरा शहरातलं नाही, ती गावठी पाहिजे. ती त्याला गावाकडल्या पोराला सगळे गुण माहीत असतात. विठाल विठाल आणि म्हणून सगळ्याला विनंती करतो, देश एकदा, राष्ट्र एकदा, यायचं एकदा आणि जायचं एकदा, आणि गेल्यावर परत कधीच यायचं नाही. कुणी म्हणलं मी परत येईन, इथून गेलेले कुणी सुद्धा परत आले. आपल्या जिल्ह्याचे भाग्य विधाते ज्यांना जिल्हा सांभाळला ते पिचेड साहेब सुद्धा परत आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा भयमाने मोठी. उठा उठा जागा भयाले पहा मोठी. उठा उठा जागा किती गोड आहे ते. बाबांनी बाबासाठी टाळ्या वाजवा. लोक गोड देखत देखत ना तू नाही का. या जगाच्या पाठीवर सगळे लोक प्रवासी आहेत. फक्त लोकाला भ्रम आहे माझा आज प्रवास संपला नाही, माझा आज प्रवास संपला नाही, मी कुणाचं तरी पुण्यस्मरणाला आहे, मी कुणाचं तरी दहाव्याला आहे. या जगातल्या सगळ्यांना एक दिवस ही जग सोडून जायचंय. आणि जाण्यासाठी आलेल्या जीवानं माझं माझं कशाला म्हणायचं. देह माझा नसून हा देह काळाचा आहे. आणि देह हे काळाचे धन को मेराचे. देह हे काळाचे धन को मेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. हे देह काळाचे धन कुबेराचे. यात मनुष्याचे काय आहे. देह काळाचे धन कुबेराचे. यात मनुष्याचे काय आहे. देह काळाचे धन कुबेराचे. देह काळाचे धन कुबेराचे येते मनुष्याचे काय आहे. आपल्या जीवनामध्ये एकच आहे, समाधानाचा डेकर असावं. तुम्हाला पुरावा सांगतो मोठ्याचा. महाराज दशरथ राजाच्या बापाला बायका भरपूर होत्या, अशा 2, 3, 4. त्यांच्या वडिलाला पिढ्यान पिढ्या पत्नी जास्त बरं का. त्यांच्या कुळात आहे ना 2, 2, 3, 3, 4, 4 बायका असायच्या दशरथ राजापर्यंत. पण रामाला छत्रपतींना 8, पण शंभूराजाला 1, राजाराम राजाला 2, पण छत्रपतींना. तसं शहाजीराजांच्या बाबतीमध्ये वेगळा विचार आहे. पण एखाद्या मुलाचा निश्चय असतं. तसं राम ही पुरुषोत्तम आहेत. पण रामाचं नाव घेतल्यावर जर लोकांना पुण्य मिळत असेल तर राम आचरणशील होते. म्हणून राम कसे होते, पुरुषापेक्षा वेगळे होते, म्हणून पुरुषोत्तम. विठाला विठाला विठाला. मग नाईकवाडी परिवारातला जरी बाप असेल, उद्या कुणाच्याही पडी परिवारातला बाप असेल, पण बाप होणं सोपं काम नाही. आणि बाप ही शब्दच वेगळा आहे. सगळे दुःख सहन करून ज्या व्यक्तीला म्हणतात त्याचं नाव बाप. सगळे दुःख हृदयात. आणि सगळ्यांसाठी सुख देणारं कोण असेल. वाबळे महाराज सुंदर कविता तयार केली त्यांना. वाबळे महाराजांना असं वाटतं की या जगाला काहीतरी द्यावं. त्यांना दिलंय सुद्धा. असं काय गोड दिलं त्यांना की लोकांनी नुसतं गाणं ऐकलं तरी लोकांच्या डोळ्यात पाणी येतं. विठाला विठाला विठाला. असं गोड गीत आहे ते. मला कसं तरी होत या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंदा का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना
सगळे गायक मंडळी गोड आहेत एकदम. नितीन महाराजांनाही आता थोडं लेट का होईना पण सांगितलं आम्ही, बरं झालं. पण मन मोकळं असल्यावर असं असते बरं का. आणि कधी कोणी कवा बी सांगत जाऊ, 12:30ला जरी सांगितलं तरी जात जावा. हा जायचं काही आहे काय का. काही लोक म्हणतात मला लेट का सांगितलं. अरे बाबा आता ध्यानात आलं असं विचार करत जावं आहे की नाही. मला तर मी कशाच, मला कोणी कीर्तन, मला काल एकाने विचारलं म्हणले तुम्हाला पहिला दिवस चालतं का. अरे मला मी 10वेचं करतोय. मला पहिल्याला काय व्हायला, 10व्याचा शेवटचा असतं, पहिलं सप्त्याचं असते. कुठलंही करायला काय हरकत आहे. पहिल्या दिवशी जे बोलायचं ते शेवटच्या दिवशी बोलायचं का दुसरं आहे. बरं पहिल्या दिवशी बोलणार महाराजच आहे आणि शेवटच्या दिवशी बोलणार कोण आहे. तुळशीवाली दिंडीतलीच आहे आणि सगळ्या महिलाही. आता फक्त तुळशीवालीला साड्या मिळतात म्हणून बाया जरा नसन तर तुम्हाला. मला आमची मंडळी एक दिवस बघितली, मी म्हणलं तू गाव आल्यावर तुळस का घेतीस ग. आमची दिदी म्हणली साडी मिळती म्हणून घेती या. म्हणजे गाव जवळ आलं की कीर्तन करायची बायको तुळस घेणार. आता ही काही पद्धत झाली का. गाव जवळ आलं कीर्तनकार इना घेणार. मग तुला इरिका रोग झाला होय. तुम्ही कुठल्याही गावाचा कीर्तनकाराचा हार काढला की इनेकऱ्याच्या गळ्यात असतो, बरोबर आहे. पण त्याच इनेकऱ्याच्या गळ्यात बाकीचं जे इनेकरी रात्रभर इना घेते त्याच्या गळ्यात हार आहे का. आणि हा हार कुणाच्या गळ्यात घालाव, यांचे नाही कुणाच्या. जे रात्रभर घेतय ती एकटंच असं पाहत आहे. त्याला विचारलं का पाहतो, ते म्हणलं राख्या रात इना घेतो मला हार नाही. आणि 2 तास घेत. बरं रात्रभर इना घेतलं त्याला इना घेत तुम्ही पाहिलं असेल त्याला कधी पैसे पण जास्त नाही हो. त्याला 1000-2000 रुपये दिले 7 दिवसाचे पैसे. आणि हे 2 तास घेत एकदम क्वालिटी काम. याचं उत्तर असं आहे नसन तुम्ही मिरचीचं झाड पाहिलं का. मिरचीचं हा त्याचं तुम्ही खाऊन बघितलं का पान कधी. पान तिखट नसतंय बरं का. मिरचीचे मुळं तिखट नाहीत, बी तिखट आहे पण मुळं नाही. त्याची फांदी अजिबात नाही, त्याचे फुलं सुद्धा नाही. नाही 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 फुल तिखट नसतं, पानं तिखट नाही, मूळ तिखट नाही, बूड तिखट नाही, फाटा तिखट नाही, पण मिरची तसं आमच्या घरातलं मूळ तिखट नाही, फाटा तिखट नाही, पण आलेली म्हणून त्याला म्हणतात पाना मागून आली. नाही कळलं तुम्हाला अजून. हा तुम्ही उगाच म्हणता काना मागून म्हणत जाऊ नका. पाना मागून आली. पान पहिलं तुमच्या घरी आलं, 18 वर्षे सांभाळलं, असं लहानाचं मोठं केलं, इतकं गोड सांभाळलं आणि त्याला काय आली. या सगळ्या मिरच्याच आहेत. लई खास या काही पलीकडली ती तिकडली. तुमच्या गावाचं नाव काय बाई. मुंबई नाही गाव कालवार. हा मुंबई सगळंच नका सांगत जाऊ. त्यांचं इतकं खास काम आहे. त्यांच्याकडं सगळं आगरी लोक राहतात सगळे ऐक नाही. आणि त्यांच्याकडे इतकी भाषा. आपल्या वनिताताई पाटील आहेत ना त्यांचं माहेर आहे शेजारी, आपलं सासर आहे. आणि इतकं गोड वातावरण आहे तिकडं महाराज. मी वनिताताईंच्या गावाला गेलो का नाही कधी तर मला ती पहिलेपासून ती माझ्याकडे ती सुटकेस होती. गुंजाळ महाराजाला माहिती ती. मी सुटकेस घेऊन वनिताताईच्या घराकडे जायचं म्हणजे सुटकेस घेऊन गल्लीनं जायचं. असं म्हणजे इथं उतरायचं आणि असं गल्लीनं जायचं. मी गल्लीनं एक दिवस सुटकेस घेऊन गेलो. त्या गल्लीतल्या सगळ्या बाया छत्री घेऊन आल्या. छत्र्या नाही का, कुणाचं कापड तुटलेलं, काडी मोडलेली. मी बसलो नाही तर सगळ्या आल्या म्हणल्या बाबा केवढ्याला बसितो कापड. अहो म्हणलं मी खडके महाराज आहे बया. म्हणले आम्हाला वाटलं छत्रीवालच आलंय. आजही त्या गावात माझं कीर्तन असलं की सगळे लोक म्हणतात ते नाही का रे ते छत्रीवाल्याचं कीर्तन आहे आज. म्हणजे मला सगळं गाव छत्रीवालं म्हणतं. विठाल नसेल तर पुरावा आहे का. हे सगळे देवाचे रूप आहे. छत्रीवाला असेल देवाचं रूप आहे, छत्री पांघरणारा असेल देवाचं रूप आहे, पूजा करणारा असेल देवाचं रूप आहे. पूजा करणाऱ्याला पंढरपुरात बडवी म्हणतात,
पण गावातले कुत्रे जे मेलेले जनावर ओढून नेणाऱ्याला चौखोबा म्हणतात. पण चौखोबाच्या मुखातून शब्द निघायचे. चौखोबा मुखातून म्हणायचे, काय भुलली शिवरली रंग, काय फुलला शिवरलिया रंगा. ऊस डोंगा परी रस नाही डोंगा, ऊस डोंगा परी रस नाही डोंगा. ऊस डोंगापरी रस नवी डोंगर, ऊस डोंगापरी रस नवी डोंगर, काय फुलला शिवरलिया रंगा, काय फुलला शिवरलिया रंगा. आमची जरा जोड फुटली. मग 2-4 वर्ष झालं एकमेकाची भेटच होई नाही. आणि अकोला तालुक्यात माझं असं होतं, इकडे यायचं म्हणलं का आपण राहायला अकोल्यात, पण कीर्तन बाहेर. मला तुमच्या अकोल्याचाच आशीर्वाद मिळाला. आपलं अकोला इतकं क्वालिटी आहे, असं कळतं बघा जीवाला. याला म्हणायचं जीव. किती वय याला किंमत नाही, पाणी लागतं याला किंमत आहे. विठाला विठाला आणि म्हणून जर आता हे बघा, पाणी पेल्यानं सुख मिळतं हे सुद्धा जीवाला कळतं. आणि जीव कशानं सुखी होतं, ज्या ज्या गोष्टीची अपेक्षा आहे ती गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजे, तेव्हा त्यावेळेस जीव काय होतो, सुखी होतो. तसं वडिलांचं पुण्यस्मरण करायचंय, वडिलांचं श्राद्ध करायचंय. महाराज आमच्याकडे आता परवा आज आता 2-3 दिवसाला 10 आहे बघा. काही नाही, फक्त सून म्हणली माझी जमीन मला लागती, सासरा म्हणला देऊन टाकतो तुला जमीन. आणि ज्या दिवशी जमीन द्यायला गेले त्या दिवशी नेमकं ती रजिस्टर ऑफिस बंद असल्यामुळं माघारी आले. पण घरातला वाद कमी झाला नाही महाराज. शिवरात्रीच्या दिवशी सकाळी सासऱ्यानं लिंबाच्या झाडाला फाशी घेतली, निकालच लागला. 6 एकर ज्यानं 50 वर्ष जपून ठेवली त्याला फाशी घेऊन मारावं लागतं. ही जगाची रीत आहे. आई रे बेमान दुनिया, आई रे, 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 आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. माता पिता को कोई नहीं जाने, औरत को बहुमान, औरत को बहुमान. माता पिता को कोई नहीं जाने, औरत को बहुमान, औरत को बहुमान. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. काय कमी पडत आहे का? नाही ना, बरोबर आहे तुझं. मला बी कळत नाही ते. लय खास काम आहे. माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान. साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ों का बहुमान, हिजड़ों को बहुमान. काय उपयोग आहे त्याला? आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. हा सिस्टीम कुणाची बी लावीत जा, पण याला बोलवीत जा. आमचे खिलारी महाराज मस्तपैकी गोड. साहेबराव महाराजांना चांगलं, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा, चांगलं गोड आहे. हा म्हणजे आता इथून पुढं प्रक्रिया अशी सुरू झाली की आता यांना एक हे आलं, म्हणजे मनात भाव आला की नक्कीच आता हे सुद्धा इथं होऊ शकतं असं, नाही का? नाही तर प्रत्येक पहिलं असं वाटायचं नाही इथं कसं करावा, ऐक नाही इथं कसं करावा असं व्हायचं. याच्यापेक्षा इथं उत्तर आहे का, इथं करणं सुद्धा चांगलं काम आहे आणि केलंच पाहिजे.
तुम्हाला माहिती का आता बरेच मंदिर आहे आमच्याकडे तर 1 कोटी मला वाटतं 1,70,00,000 रुपयाचं मंदिर आहे. 1.5 कोटीचं मंदिर लय मोठं बांधलंय, इतका खर्च केलाय, पण प्रवचन करायचं म्हणलं तरी मध्ये मेळ लागत नाही. गोडाऊनच केलं, सिमेंटचं नसतं. भलं मोठं मंदिर, भरपूर खर्च केला, पण कीर्तन मध्ये होत नाही हो. का? सौकोनपंथी त्याला प्रक्रिया लागते. नुसती सिस्टीम घेऊन चालत नाही, त्याला ट्युनिंग अभ्यास करावा लागतो. त्याला 1 वर्षभर त्याचं क्लासच करायचे. आता पकवाज वाजविणं सोपं काम आहे. मी इंदुरीकर महाराज सोबत होतो, वाजवायला मला यायचं पण लावता येत नव्हतं, मी वाजवितच नव्हतो. लावता सुद्धा आला पाहिजे, नाही तर वाजवण्यात काय माझे. लावता नाही आला तर मग लोक म्हणते काही उपयोग नाही. तसं ही जी परिवार आहे, नवले परिवार आहे, आपले नायकवाडी परिवार आहे, या परिवारामध्ये जी वडिलांनी केलेलं काम आहे ती त्यांची प्रक्रिया. आता मुलं आहेत, मुलांच्या हातात आहे. भविष्यात एक केलं पाहिजे, बाप किती दिवस आपल्या स्मरणात राहावा, आपण आहे तोपर्यंत. आपल्या पुढच्या पिढ्या, शहाजीराजे अजून स्मरणात आहेत. पण शहाजीराजांचे विचार किती श्रीमंत होते. त्यांना हद्दपारीची शिक्षा होती. त्यांना म्हणले तुम्ही महाराष्ट्रात राहायचं नाही का, महाराष्ट्रात मराठी बोलतात. ते म्हणले मी कर्नाटकात राहील, फक्त मुलगा आणि पत्नी पुण्यात पाठवले. पण मुलगा असा क्रांतिकारक होता की पुण्यात आले. आज पुण्यात जी आहे ती पुण्यात काही नव्हतं बरं का. पुणेकर पुण्यामध्ये बोबाटा होता. पुण्यामध्ये जर कुणी राहायला आलं शनिवार वाड्यात तर त्याचा वंश बुडतोय. अशा ठिकाणी आऊसाहेब राहिल्या. आऊसाहेबांनी विचारलं ही अशी कशी पद्धत आहे वंश बुडायची. एका ब्राह्मणानं सांगितलं इथं अशी पद्धत आहे की इथं गाढवाच्या नांगरानं भूमी नांगरली. म्हणजे मग प्रक्रिया काय करावं लागेल. ते म्हणले ही भूमी पुन्हा सोन्याच्या नांगरानं नांगरावं लागेल. भाऊसाहेबांनी एक केलं, परिसरात दौंडी पेटवली, लोकांनी सोनं दिलं. सोन्याचा नांगर बनवायच्या ऐवजी फाळ बनवला आणि फाळ त्या नांगराला लावून भूमी नांगरली. नांगर हातात शिवबानी धरला, बैल पुढं झुपले आणि आऊसाहेबांनी पाहिलं ती भूमी नांगरल्यामुळं आज पुण्यात काही होणं नाही. 1 कोटी 2 कोटी 3 कोटी किती लोक राहतात पुण्यात, पण सगळ्यांची उपजीविका भागती. याचं कारण आहे आऊसाहेबांनी शिवबाच्या हातानं भूमी सोन्याच्या नांगरानं नांगरली म्हणून ती पुणे. पुन्हा कुणाचं आहे. आता लोक म्हणते पुन्हा आमचे, पुन्हा आमचे. गुंठा जरी असला ते पुन्हा आमचे, 1.5 एकर असली तरी पुन्हा आमचे. पण ज्यांना पुन्हा तयार केलं त्या काळात त्या सावित्राबाईनं पुण्यामध्ये खरी महिलांची शाळा काढली. म्हणून सावित्राबाईंची जर मालिका बघितली तर आपल्या घरात सुद्धा सावित्राबाई जन्माला येईल. पुन्हा जन्माला सावित्राबाई काय येत नाहीत. ती रुजलेले विचार, ती केलेले विचार आपल्या जीवनामध्ये रुजत नाहीत. म्हणून पुन्हा कुणीतरी तयार झालं पाहिजे. पुन्हा आऊसाहेब तयार झाले. आपल्या इथं बीज माता आहे. त्या बीज मातेच्या गावाला आता रोड झालाय भला मोठा. कोणतं गाव आहे ती? कोंबाळणे. हो, बीज माता आहे, आदर्श नारी. मग आपला अकोला तालुका वेगळ्या विचाराचा आहे. इतकं जर एखाद्या मातेच्या गावाला, त्यांना राष्ट्रपतीला भेटल्यावर त्यांना काहीच नाही मागितलं, माझ्या गावाला रस्ता द्या. आता एकदम गोड रस्ता झाला. काय मागायची गरज आहे. असं काही मागावा. आपण देव भेटल्यावर काय मागतो? सुख पाहिजे. देवाला त्याच्या बदल्यात काय दिलं याला किंमत आहे. आईकडून तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर आईला त्याच्या बदल्यात फक्त शब्द गोड दे, प्रेम दे. आणि प्रेम जर मिळत नसेल काय उपयोग नाही. महाराज, आत्महत्या करणारे लोक जास्त आहेत महाराष्ट्रात. आपल्या इकडे सुद्धा एवढा प्रगतशील भाग आहे, सगळं चांगलं आहे, टकाटक आहे. तरी आईचं न ऐकणारे मुलं आहे, बापाचं न ऐकणारे मुलं आहे, स्वतःच्या विचारानं जगणारे मुलं आहे. असा मुलगा काय उपयोगाचा. शंभूराजे गेल्याच्या नंतर राजाराम राजे ती काही सख्या आईचे पोरं नव्हते. पण शंभूराजांना ज्यांना घातपात करून मारलं त्यांचा सूड घेण्यासाठी त्यांच्याच कुटुंबामध्ये एक अशी मुलगी आली होती सून म्हणून. तिचं नाव ताराबाई होतं. ती हंसाजीरावाची मुलगी होती. हंसाजीरावाचेच हंबीराव झाले आणि हंबीरावाचीच कन्या राजाराम राजांना दिली होती. पण अशी नारी परत होणारच नाही. 2 तलवारी हातात घेऊन 5 लाखाच्या सैन्यात घुसल्या आणि तलवारी छातीत घुसवल्या. पण तो तोतया होता, डुप्लिकेट म्हणून वाचला, नाही तर मेलाच असता. याचं उत्तर आहे नारी सुद्धा त्या काळात कर्तव्यशील होती, क्रांतिकारक होती म्हणून. आणि तुम्ही देवीच आहात, आदर्श आहात. फक्त तुम्ही स्वतःला म्हणतात मी कमकुवत आहे, असं नाही. या जगातले सगळे देव तुमच्यामुळे आहेत, जगातले महापुरुष तुमच्यामुळे आहेत, जगातले क्रांतिकारक तुमच्यामुळे आहेत. नारी की निंदा मत करो यार, नारी रतन की काय,
महाराजांनी सुंदर प्रमाण दिलंय. भीष्म आणि भीष्माचार्य होते ना महाराज. भीष्म ही नावच नव्हतं त्यांचं आधी. भीषण प्रतिज्ञा केल्यामुळं भीष्माचार्य. नाही तर ते कोण होते? देवव्रत नावाचा राजा. काय बिचारं इतकं विद्वान होतं, इतकं ज्ञानी होतं. मी म्हणतो प्रत्येक मुलगा असं होत नाही कधी, पण देवव्रतासारखा असावा, भीष्माचार्यासारखा. बाप समाधानी नव्हते. आज सुद्धा आपल्या अकोला तालुक्यात अशा घटना घडतात. वय झाल्याच्या नंतर लग्न करणारी माणसं 60-65च्या नंतर सुद्धा. हो, 60-65 नंतर लग्न करणारी माणसं मी बघितली. आणि लग्न करून 6 वर्षे ती पत्नी नांदली पुन्हा मरून गेली. आता काय करायचं? तिसरं करायचं? लग्न करण्याचं वय, हो, लग्न करण्याचं सुद्धा वय, क्रांतिकारक होण्याचं सुद्धा वय, विचार श्रीमंत जगण्याचं सुद्धा वय. असं वय नसतं महाराज. लोकांनी आपलं ठरवायचं मला भाकरीची सोय नाही. अरे तुझं वय पाहे, आता दिंडी कर ना, मर ना. डंगार झाले आता. खासदाराला त्या दिवशी एक म्हणत होतं, खासदार साहेबांना आपले जे शिर्डीचे खासदार कोण आहेत? वागचौरे साहेब आहेत. एवढे मोठे माणसं आहेत. अशा माणसाला काय म्हणावं? सभा मंडप द्या म्हणावं का बायको? आता एवढ्या मोठ्या माणसाला कसं काय बी म्हणावं? आमच्याकडे एक आमदारकीला उभा राहिलं नाही, पोरायलाच म्हणलं भाषणात तुमचे लग्न करतो. मग काय मतदान देतील पोरं? लग्न करतो म्हणून मतदान मागावं. काही मागाय नाहीत लोक. मी मागाशी मुद्दा आमचा राहिला. आमचा जिल्हा 2 महिने सारखा दिसतो. कशाला? केवळ का? अविचार आहे. म्हणून रोज आपल्या आईशी रोज बोलणं असावा. भीष्माचार्य वडिलांना तो सुत नावाचा माणूस आहे, त्याला विचारतात, माझे वडील रोज कुठल्या ठिकाणी जातात रे? तो ड्रायव्हर म्हटला, तुमचे वडील कुठं जातात मी नाही सांगणार. का? ते म्हणले पण उदास दिसतात, कुठंच बोलत नाही. देवव्रताने विचारलं. मग तो सूत म्हणतो नाही सांगणार. ते म्हणले, हे बघ, राजा वायाला जातो याच्यापेक्षा राज्य वायाला चाललंय, सांग. आणि मग सांगितलं, तुमचे वडील पहिलं तिराला नदीच्या कडेला जाऊन उभारतात आणि असे टक लावून पाहतात. पहिलं तिराला एका नौकेमध्ये एक स्त्री बसलेली. त्यांचा काय संवाद झालता मला माहीत नाही, पण ती स्त्री बसल्यापासून 6 महिने झाले आज तुमचे राजे असे टक लावून पाहतात, बोलत नाहीत काही. मग हे सगळं वडिलांना विचारलं तर वडिलांना सांगितलं नाही. म्हणून त्या मुलीच्या वडिलाकडे गेले, कोण? देवव्रत, आणि विचारलं, काय मत आहे तुमचं? माझे वडील तुमच्या मुलीला मागणं मागतात, तुमची मुलगी आमच्या वडिलाला द्या. ते म्हणले, तुम्ही मुलगा आहात आणि तुम्हीही बोलावं. ते म्हणले, देऊन टाका. त्यांची इच्छा आहे, मुलीची पण इच्छा आहे. आणि मग बाप काय म्हणला, याला नाही किंमत आहे. बाप म्हणला, माझी मुलगी तुमच्या वडिलांना मी देतो, पण तुम्ही राजे झाले नाही पाहिजे. माझ्या पुरीचं बाळ तो राजा व्हावा. हे म्हणले, चालेल, मी आयुष्यभर पुन्हा लग्नच करणार नाही, ही प्रतिज्ञा आहे. असा मुलगा असा. विठाला 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 आपल्या स्वतःच्या वडिलासाठी आयुष्यभर झिजलं. सगळ्या पुढच्या पिढ्यानपिढ्या. मी म्हणतो सगळं हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ सगळं संपलं. 100 पोरं संपले, एक जावाई संपला आणि एक पोराईचा मित्रही संपला, त्याचं नाव कर्ण. आणि हे डोळ्या देखत संपलेले बघितले तरी कधी डगमगलं नाही. हजारो बाण शिरलेले अंगात. अर्जुनानंच बाण मारले होते ना. अर्जुनच जास्त आवडायचं कुणाला? भीष्माचार्यानं. अर्जुन अंगा खांद्यावर खेळलेलं, पण हजारो बाण अंगात शिरले. एवढ्या वेदना होतात. म्हणून जगामध्ये बाप कसा असतो, सगळ्या वेदना सहन केलेला. बाप करी जोडी लेकुराची बोडी, बाप करी जोडी लेकुराची बोडी, बाप करी जो कुरवंडी वाळ
एकाएकी केला विराजिता एकाएकी केला विराजिता धने वा ज्यांना वडिलांनी एवढा अट्टास केला, 2 मुलं आहेत. मधल्या काळामध्ये मी भिवंडीला जायचं आणि ते गेल्याच्या नंतर आमच्या गप्पा व्हायच्या खऱ्या. माझ्या गप्पा इतक्या गोड व्हायच्या की ते आम्ही ते गाळे बघितले होते तुमचे नाही का, ते पलीकडले गाळे असायचे बा, तिथं अशा गाठीची गाठी. माझ्याकडं जवळजवळ 100 किलोमीटर मी कापड पण आणलं होतं त्यांच्या हातानं तिथून मंडपासाठी. आणि इतका विचार असं बसलं की गप्पा बिप्पा व्हायच्या सगळ्या. आमची दिदी तुमच्याकडे दिल्यामुळं ती पोलीसवाली आणि तुम्ही पण काम करायचे. आणि ते सोयरं तिकडं एक ह्याला राहतात ना पुण्यात, हां. आणि हे सगळं जजमेंटमध्ये असायचं. मला मी बऱ्याच वेळ विचार करायचो की पाहुण्यांनी हे इकडं आहेत ते तिकडं आहेत, मग ही सगळं. आणि यांची जी सासरवाडी आहे ती आमच्या सांगवीची, पण तिच्या दिदीचे मामा निमगावचे आहेत. आणि निमगावचे असल्यामुळं काय व्हायचं, ते कवडे परिवार आणि मी ते कवडे परिवाराची सलग असल्यामुळं खरं सांगू महिला मंडळ, मी अकोल्यात आलो, संगमनेरात आलो, तिलाही मोठा फायदा झाला. मला माझा चुलत भाऊ चांगलाच वाटतो, माझी आत्या चांगलीच वाटते, मला मावशी चांगलीच वाटते, मला सगळं जग चांगलं का वाटतंय, ह्या संगतीचा परिणाम आहे. ही संगत कोणती होती. आता हे जी काका आहेत ना, मी त्यांना घाबरायचं, पण असं बोलताना थोडं मर्यादित बोलायचं, पण त्यांना सांगायचं असं आहे असं आहे, हे जजमेंट आहे. आणि हे सगळं करत असताना मुलं शिकले, सुनबाई चांगल्या मिळाल्या, हे परिवार सगळा एक वेगळ्या दिशेनं चालला. पण त्यांच्या मनात एक भाव की आता हे सगळं करायचं कुठं, नवलेवाडीत करायचं का, आपलं मूळ कुठं आहे. उद्याही खडके महाराज आहे, मी जरी गेलो तरी, मी जरी कळसला राहत असेल, निमगावला राहत असेल, तर माझी मौत कुठं होणार आहे, बीडलाच होणार आहे, बीडलाच होणार का. आता त्याचं कारण कसं, आपले लोक म्हणणार तिकडं करायचं, बरं तिकडं केलं, हे सगळे जरी तिकडं आले आणि ते जरी इकडं आले, ते एकदा एक दिवस ही देह मातीत जाणार आहे. अरे काय असतं माहिती का, आपण आयुष्यात काय केलं, राम 14 वर्ष जरी बाहेर राहिले तर शेवटी कुठं आले. एवढी क्रांती केली, रावणाची लंका स्वतः नाही कमवली, आल्या आल्या बिभीषणाला दान केले. लंकेश बिभीषण मागं पाहायचं, लंकेश मी, कारण बिभीषणाला ही ऐकायची सवय नव्हती. रावणाला आयुष्यभर लोक लंकेश म्हणायचे, रावण सुद्धा लंकेश खरा नव्हता, कुबेरच होता. पण बिभीषणानं मागं पाहिलं तर दादा काय माझ्या सोबत आला का काय, तर दादा नाही मागं. मग ती म्हटले, तुम्ही कुणाला म्हणले लंकेश, तुम्हीच लंकेश आहेत, भविष्यात तुम्ही आहेत. याचं उत्तर कळलं का, आपल्या पाठीमागं सुद्धा आपण काय करतो याला लई मोठी किंमत आहे. म्हणून सगळ्यांना विनंती करतो, नवलेवाडीकरांना पाया पडतो, आपलं जग. आता तुम्ही शहराच्या शेजारी आलात तरी तुम्ही तुमची ग्रामपंचायत लावून धरली, पण भविष्यात शहरीकरण वाढल्याच्या नंतर पुढं भविष्यात याला सगळ्यांना शेजारच्या गावाला धोका असतो, ते तिकडं इकडं येतं सगळं. पण एकच नक्कीच आहे, निश्चयाचे बळ तुका म्हणे. इंदोरीकर महाराजांना त्या काळामध्ये 95च्या अगोदर 85, 86, 87 ह्या काळामध्ये ह्या परिसरामध्ये ज्यावेळेस आम्ही फिरतो त्यावेळेस लोक म्हणायचे, महाराज आमच्याकडे राहिले हो, महाराज आमच्याकडे राहिले हो. आईसाहेब गेल्याच्या नंतर पहिले फोन केले, कुठं करायचा फोन, कुठं करायचा, निमजला होते महाराज त्या काळात, आणि मग सापडले. आणि अशा अवस्थेमध्ये ज्यावेळेस महाराज फिरले, आताची अवस्था बघा. आज उभा महाराष्ट्राचा संप्रदाय सगळा कुणामुळे बदलला. नाही तर आम्हाला कीर्तनात बोलायचं म्हणलं तर भीती वाटायची. हजारो मुलांचे संसार प्रसन्न झाले महाराजांमुळं. मग अकोला ही दिशे देणारं गाव आहे, वेगळ्या विचाराचं गाव आहे. अकोल्यात क्रांती, अकोल्यात जे घडतं ते जगात कुठं नाही. मग अकोल्यात पाणी पडतं, इथून पाणी नांदेडला जातं. हे पाणी कॅनलनं पाणी नांदेडला जातं. नांदेडवाले इथून म्हणतात आम्हाला पाणी येतं हो. मी म्हणलं तुम्हाला काय माहिती कुठं पडतं ती, तुम्ही आयतं वापरतात. तसं इथून पुढे एक केलं पाहिजे. आपल्याच अकोल्यात असं कधी कधी चुकून घडतं. आणि म्हणून सगळ्या महिलांना विनंती करतो, श्रीमंती सोबत येत नाही, सोनं सोबत येत नाही. तुमचा विचार कसा आहे याला किंमत आहे. तूने क्या कमाया है, तूने क्या कमाया है, तूने क्या कमाया है, दूसरा जो खाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ
हाथ जाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ आएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा। क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे वादा था उसको तो खो दिया, जिसे वादा था उसको तो खो दिया। तुम्ही लय गोड महाराजांनी प्रमाण दिले. खरं तर आपण काय कमवलं, काय सोबत नेणार आहे आपण? ते सातही सोबत सगळं साथ येणार नाही, येणार एकच आहे, कीर्ती. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडविन यमा पासोनिया, हो सोडविन यमा पासोनिया, करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडविन तुम्ही हरिभक्ती करायला पाहिजे, कारण ती यमापाशी गेल्यावर कामाला येईन, त्याच्यातून तुम्हाला सोडवीन कोण? एक करायचं, आपण रोज माणसं जोडीत जायचं बरं का. आपण काय करतो माहिती, मर्यादित कुटुंब सांभाळतो आपण, नाही काय, माझे 100 पाहुणे आहेत अशी पत्रिका काढतो, असं नाही करायचं. जीवनात हजारो पाहुणे पाहिजे. माणसं रोज जोडलेले असल्यावर कामाला येतील का नाही? 100च माणसं आहेत. अहो ते जोडलेले माणसं, नात्यातले माणसं, फरक आहे बरं का. हो, आमच्याकडे ज्या ज्या महिलांनी माणसं जोडले, माझा ही भाऊ मानलेला आहे का नाही, ही माझी मुलगी मानलेली, तिचंच बाळातपण केलं. कोणाचं? मानलेल्या मुलीचं. तिला आई नाही ना, हिनं केलं बाळातपण, मग ही मुलगी झाली. मग हिचे मुलं कोण? तिचे भाऊ. मग त्या मानलेल्या मुलीनं, अनाथ मुलीनं काय केलं, ह्या दोन्ही भावाचे लग्न जमवून दिले. फायदा काय झाला? मुलगी पोटी नव्हती, तिला मुलगी मांडलं, तिचं बाळातपण केलं, पण घरच्या 2 पोरांचे लग्न झाले ना. बाकीचं गाव तसंच आहे अजून. तुम्ही कोण जोडलेला? सिंधुताई सपकाळाकडे 1000 मुली, आणि त्यांना काय केलं आयुष्यात? त्यांना तरुण वयामध्ये ही क्रांती केली. म्हणून तरुण वय पाहिजे. म्हातारं झाल्यावर तुळस घ्यायची, आणि ते तुळस सुद्धा लोक पुन्हा देत नाहीत. कालच पडली आजी, नको घेऊ आता. असं होतं का नाही? आमच्या कीर्तनात साप आला पिंपळगाव माथ्याला, आणि कीर्तनात साप मायाकडे निघला. असं आता ती जनावर मोठं दांडग मंडपाच्या पलीकडून निघलं, आणि त्याला काठीनं आलेले ते दिसना, ती फुसकारी मारायचं नीट मायाकडं. आता गप मारावं का नाही तुळशीवालीनं? ती म्हणली खरा महाराज असेल तर थांबन. आता मी काय आला मारायला थांबन? मी गेलो बाजूला, म्हणलं भामटा म्हणा बुवा. आता ते जनावर गेलं तिकडं. आता मी म्हणलं मारा. ते म्हणले सप्त्यात निघाला साप मारायचा नसतो. मी म्हणलं मग मारायचं नाही तर एक करा, घरी घेऊन जा देव म्हणून. आता कोण धरीन त्याला? आता ते जनावर एवढं दांडगती मारायलाच येईल. ते निघलं, पुन्हा निघलं तुळशीवालीकडं. त्या तुळशीवालीने जी तुळस फेकली, वृंदावन एकड, झाड एकड, अशी बाई पळ आयुष्यात तुळस नाही घ्यायची बाई, नको नको नको. इथं नाही ना तुळशीवाली, नेमकी पानसरवाडीची तुळशीवाली आहे. बया बया बया. मावशी तुम्ही काय दोघी सोबत आल्या का ठरवून? आणि म्हणे एक करायचं, इथून पुढं सगळ्याला विनंती करता. बघा तुम्ही, मला काय पानसरवाडीला माझी सख्खी मावशी नाही, मला सख्या 2च मावशी आहेत, एक चांगली आणि एक भामटी आहे. माझा ॲक्सिडेंट झाला तेव्हा एक दोघी आल्या होत्या, एक माझ्या शेजारी बसून रडायची आणि दुसरी सफरचंद खायची. मग खरं सांगा, रडायलेली प्रेम जास्त आहे का सफरचंद खाणारीचं? इथं बी बऱ्याच मावशी आहेत. आणि एक ध्यानात ठेवा, आता ही जी मुलं आहे का नाही, खरं तर ह्या मुलांमध्ये एक वेगळं चैतन्य आहे. आता ते आईसाहेब आहेत का नाही, आम्ही त्यांच्या हातचं 2 घास खाल्लेले आहेत, आणि ते सगळं त्या काळात झालं. पण हे परिवार
त्या भागात तिकडे गेला, तिकडे जाऊन प्रसन्नता आली, प्रेम निर्माण केलं. पण मूळ अधिष्ठान म्हणून कधी लक्ष्मण बघा, तुम्ही सगळेजण बसलेले आहेत ना, तुम्ही कधी बी तुमची सावली बघत जा. तुमची सगळ्यांची सावली काळी आहे माझ्यासहित. मी तर काळाच आहे. मी आता मगाशी फेटा बांधित होतो सागरदादाच्या घरी. सागरदादाची पत्नी मला म्हणत होती, बाबा पावडर लावा. तरी ताई मला म्हटली होती नका सांगू बरं का, पण आपलं तोंड फुटकं. आता गेलं सांगून. आता ह्या सगळ्या विचारतील, बया खरंच म्हणली होती का तू? मी ताईला म्हणलं लावलं असतं बाई, पण जांभळावर मीठ चोळल्यासारखं होत. लय अवघड आहे काम. अहो कधी कधी लय अवघड आहे. आम्ही काल सकाळी चहा प्यायला बसलो, ती बाईनं चहा केला, पण तिनं चहा पावडर जास्त टाकली होती. इतकी टाकली होती की कबशीत वतला, परातीत वतून बघितला तरी काळाच होता चहा. आता ते ब्लॅक टी झाली ना. मग आता त्या बाईने गप द्यावा का नाही मला. माझ्या हातात चहा देताना म्हणले, बया महाराज शिम टू शिम तुमच्यासारखा झालाय. जगावं का मरावं. म्हणून इथून पुढे एक करायचं, तुम्ही जरा मोकळे झाले असे आहे की नाही, आणि मोकळं झालं पाहिजे. तुम्हाला एक माहिती का महाराज, जीवनात मोकळं होत जावं कधी बी. पाहुण्याशी नातेसंबंधाशी जोपर्यंत माणूस मोकळं होत नाही ना, किती मोकळं व्हावं माहिती का आई. जे माणसं मोकळे त्यांना अटॅक येत नाही बरं का साहेब, बरं का, अटॅक येत नाही. हा जे माणूस मोकळं आहे, जे मोकळं पकवाज वाजवत आहे असं. ऋषीने लगेच मोबाईल ठेवून दिला बा. मी काही तुला बोललो असतो तेवढं काढायचं ना. मोकळं असं मोकळं. इकडे लेकर कसे उड्या आणतात, अजिबात नाही टेन्शन. किती उड्या आणा. हो यांचा एक लय मोठा ताप आहे. यांना आता ह्यांचे लग्न करायची लय पंचायत आहे मोठी. आता यांच्याशी ज्यानं लग्न केलंय ह्यांना जर ध्यान आलं टाळ वाजवायचं, एका ठोक्यात कार्यक्रम होईल गटाचा. अरे भारी काम आहे. लेकरं टकाटक झाले. अशा पोरी पाहिजे महाराज. आपल्या अकोला तालुक्यात जेवढ्या मुलीच्या संस्था आहेत नगर जिल्ह्यात, तेवढ्या महाराष्ट्रात कुठल्याच जिल्ह्यात नाही. आणि आमचे जिल्हे असे येडे इद्रे जिल्हे आहेत. आमच्याकडे जिल्हे कसे आहेत माहिती आहे का, खात्यात स्त्रीच्या हाच म्हणजे बाईच्याच हातचं खायचं. हो तिच्याच पोटी जन्म घ्यायचं आणि मग म्हणायचं स्त्रियांनी परमार्थ करू नये का, आणि तुला चपाती कशी आवडती. स्त्रियांनी परमार्थ करू नये, तू जन्माला कोणाच्या पोटी आल्या उगच काही म्हणायचं आपलं. हो आमच्या काळामध्ये महाराज, आता माझा पोरगाही सोबतच आहे, त्याला विचारा तुम्ही वाटलं तर. त्याचा आजा परवा म्हणत होता मला, म्हणजे काय झालं आमच्याकडे पद्धत आहे लग्नामध्ये रेडिओ द्यायची पहिली पद्धत होती, रेडिओ आणि घड्याळ. आता काय झालं, घड्याळ मला त्यांना दिली परिस्थिती नसल्यामुळं, पण त्यांचा रेडिओ काय मिळाला नाही. पण 6 महिन्यात मला त्यांचा एक रेडिओ आलता. त्यांचा एक रेडिओ आल्यामुळं तो दिवसभर चार्जिंग नसताना वाजायचा, आणि तो रेडिओ अजून बंद नाही चालूची. आता तुमच्या ध्यानात आला रेडिओ. ते बाबा मला परवा म्हणत होते, ते रेडिओचं काय करायचं. नका म्हणलं तुमचा रेडिओ जो आला ते ओरिजिनल आहे, कोणत्या कंपनीचं एवढं सांगा. बरं तो इतक्या दिवस झाला आलाय 25 वर्ष अजून बंद नाही. बरं त्याला चार्जिंगची गरज नाही, शेल लागत नाहीत, 24 तास सेवा आहे. मी 3 दिवसाला जरी घरी आलो तर अख्ख्या गल्लीच्या बातम्या सुद्धा ती रेडिओ देतो. पण जी 24 तास आहे आणि बातम्या इतक्या ओरिजिनल देतं की खऱ्या देतं अजून. ते बाबा म्हणले पण रेडिओ घ्याच नाही. म्हणलं एक करा, रेडिओ असा आहे तो मला पुढं घालीन आणि तो मागून येईन, इतका क्वालिटी रेडिओ. कळला का रेडिओ आता. पण इथून पुढे एक ध्यानात ठेवा, जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी. तळमळ पाहिजे हो, सुखाची तळमळ पाहिजे. भेटी लागी जीवा लागली सी आस, भेटी लागी जीवा लागली सी आस, भेटी लागली जीवा लागली आस, भेटी लागली जीवा लागली आस. बाहेरात दिवस वाट तुझी, बाहेरात
अभंग महाराज लय खास. आणि आपली आस लागली पाहिजे. जसं बघा तुम्ही पंढरपूरला गेल्यावर माणसाला जाताना आस लागते दर्शनाची, आहे की नाही? जशी दर्शनाची तिकडं जाताना आस लागते ना, तशी इथं पण आस लागली पाहिजे. माझ्या आईचं मी दर्शन घेतलं नाही हो. पंढरपूरचा पांडुरंग कुणाला आता बोलणार नाही, कुणाच्या हातानं निवद खाणार, आता नाही खाणार निवद कुणाच्या हाताला. ज्यांच्या हातानं खाल्ला त्यांच्या हातानं खाल्ला त्या काळात. आता तुम्हाला तो डायरेक्ट येऊन तुमच्या शेजारी बसणार नाही, पण त्याच वृत्तीचा बाप पांडुरंग आपल्या घरात आपल्या शेजारी बसतो. मग आपल्याला दुसरा बाप पांडुरंग काय पाहिजे, गरज आहे? हो, आपल्याला रुक्माई आपल्या शेजारी बसून आपल्या गालावर हात फिरवून तू कोण आहेस, प्रेम आहे, भाव आहे, अशी विचारणारी माता घरात असताना रुक्मिणी तरी द्वारकेहूनच पंढरपूरला आल्यात ना. आणि द्वारकेची रुक्मिणी घोड्यावर बसून जशी पंढरपूरला आली तशी परत गेलीच नाही. विठ्ठलाला सुद्धा पुन्हा बोलल्या नाहीत. केव्हा बोलल्यात कृष्णाला? हा पांडुरंग कृष्णाचा अंश आपल्यासाठी का उभा राहिला? योगी 28 झाले की केवळ तुम्हाला सुख मिळावं म्हणून, आणि कलियुगाचा वारा लागू नये. आणि ह्या काळात कलियुगाचा वारा का लागतो माणसाला माहिती आहे का? ते विठ्ठलाचं चिंतन करत नाहीत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून माणसाशी संवाद करणं वेगळं. तुकोबाराय माणसाशी बोलत नाहीत, मनाशी बोलतात. मनाशी बोलावं, माणसाशी बोललं नाही बोललं तरी चालन, पण मनाला विचारावं तू कोण आहेस, तुझ्यामुळं किती लोक सुखी झाले आणि तुझ्यामुळं किती लोक दुःखी आहेत. तू कुणाला प्रेमानं बोलतो आणि कुणाला बोलत नाही. तुकोबाराय मनाला बोलतात. आपण कधीतरी मनाला बोलतो, पण मनाला बोलताना आपल्याला कळत नाही आपण कुणाला बोलतोय. जेवणाचं ताट पुढं आहे, आपण बोलतोय पण आपला विचार वेगळा असतो. मन ही साक्ष देतं सगळ्या गोष्टीची. मन इंद्रियाचा राजा आहे, आणि मन जर चांगलं असेल तर सगळं जग तुमच्याशी चांगलं आहे. मन पवित्र असावं, सोज्वळ असावं. मन ही पाण्यानं धुता येत नाही, मनाला आंघोळ घालता येत नाही, शरीराला आंघोळ मिळते. मन नदीपात्रात जात नाही, पण शरीर जातं. आणि शरीरामध्ये आतमध्ये कुठं मन आहे सापडत नाही, पण मन नाही असा माणूस नाही. तुकोबाराय मनाला बोलतात. या मायाजाळात का अडकतो रे अभंगाचा? नको नको मना, नको नको मना, गुंत माया जाळी. नको नको मना, नको मना, नको नको मना, गुंत माया जाळी. नको 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 मना, नको नको मना, गुंत माया जाळी. नको नको मना, नको नको मना, नको नको मना, गुंत माया जाळी. नको नको मना, काळाला जावळी ग्रासावया, काळाला जावळी ग्रासावया. काळाचे ओढे, काळाचे ओढे पडल माझे, काळाचे ओढे. काळाची हे उडी, काळाची हे उडी पडेल माझे, काळाची हे उडी. नको नको मना गो, नको माया जाळे. कणाला जवळे ग्रासावया. नको नको मना, गुंत माया जाळे. काळाला जवळी, काळाला जवळी ग्रासावया. मनाला बोलणं म्हणजे वेगळी दिशा आहे. आपण सगळे मनाला बोलतो, पण कळत नाही आपण कुणाला बोलतोय ती. आपलं मन सगळं सांगतंय. बघा, आज अकोल्याला जावं का नाही जावं मन बोलतं, आहे की नाही? नंतर तोंड बोलतं. सगळी मनाची प्रक्रिया आहे. तोंड ही कधीच स्वतः अधिकारी नाही आहे. तोंड ही कधीच स्वतंत्र नाही आहे. त्याची सगळी प्रक्रिया कुणावर आहे? आता मी जरी कीर्तन करत असेल, मी कीर्तन करतोय असं नाही आहे, नाही, याच्यातून येतं ते सगळं. आणि हे ठरवतंय काय करायचंय, हे चालना देतं ह्या बुद्धीला. साळुंकी मंजुळा बोलत असे भारी, साळुंकी मंजुळा
धन्यवाद. बाबांचा गोड आवाज आहे. सागर महाराज असं सांग, आधी चर्चा नव्हती झाली आमची आणि नंतर मग असं वाटलं मागं पुढं होतं का काय, पण कार्यक्रमाची इच्छा होती पाहुण्यांची की काही झालं तरी कीर्तन झालं पाहिजे. आणि काय असतं माहिती आहे का, मी एकदा असं झालं, तुमचं तरी बरं आहे, सगळं चांगलं आहे. मी नात्यापुत्याला गेलतो एकदा, ती स्त्री तिचा मुलगा मरून गेला होता ॲक्सिडेंटनं, छोटा मुलगा होता. ती रोजानं जाती, तिचं घर जर बघितलं नुसतं पत्र्याचं घर, ती राहती अतिक्रमणामध्ये आणि मनात इच्छा कीर्तनच झालं पाहिजे. मी इकडून पोरं न्यायचे तर म्हणलं आता हे कशाला न्यायचं, गरीब परिस्थिती, काय करायचं, मरू द्या. तिथं गेलो, बाई रडायला लागली, नाही म्हणली मला कीर्तन करायचं होतं. किती अवघड काम आहे. मग ते बाकीचं सगळं तयार करायचं. मी म्हणलं आई मी कीर्तनासारखंच सगळं बोलतो, नाही कीर्तन करायचं होतं. आणि हे सगळं प्रसंग कसा आहे, आणि वरून ते मजुरी करून खायची, किती अवघड अवस्था आहे. आणि ही अशी अवस्था असून सुद्धा तो मनातला भाव महत्वाचा आहे. आणि म्हणून मन समाधानी कधी होतं माहिती, देवाच्या पायाशी गेल्यावर. मग तुमच्या मनाची जेवढी इच्छा आहे तेवढी जर पूर्ण झाली नाही, मी तुम्हाला खोटं सांगणार नाही, महाराज बापाच्या वर्षश्राद्धाला पोरगा नाही आला आणि त्याच घरात पोरगा पुन्हा आत्महत्या करून मेला. आलं पाहिजे, बापाचं श्राद्ध केलं पाहिजे, आईचं श्राद्ध केलं पाहिजे, पुण्यस्मरण केलं पाहिजे, दवाखान्यातला पैसे खर्च केले पाहिजे. मी म्हणतो आमच्याकडं काही बाप आहेत, काही मुलं आहेत, जमीन विकून 2.5 एकर माझ्या वडिलांनी जमीन विकली होती आजीसाठी. 2.5 एकर, 2.5 महिने 3 महिने दवाखान्यात राहून म्हातारी जगली आजी, आणि मग मी कीर्तनकार झालो. असं केलं पाहिजे. आपले माणसं काय करतात, काय करायचं आता, बाद झालं बाबा, असं नाही चालत. आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी करणं एक सम का महाराज. मी काल एकदा ऐकलंय, काल 12 गाड्या शोरूममधल्या जळाल्या. बातमी चालू होती 12 गाड्या जळाल्या, पण एकही माणूस गेला नाही, काय म्हणते त्याला, जीवितहानी झाली नाही. आता बघा बरं का, 12 गाड्या जळाल्या, त्याला 7-8 कोटीचं नुकसान झालं. एक गाडी चांगली मोठी, एवढं सगळं जळालं. पण तिथं बातम्यात शेवटला जी क्लिप आली ती लय गोड होती, एकही जीवितहानी झाली. अरे गाडी परत मिळेल, जीव परत मिळत नाही. आणि जीव जर परत मिळत नाही ना, गाडीचं काय करत्या, गाडीचा पार्ट विकत घेता येईल, याचा काय घेणार, याचं कुठून आणणार पार्ट तुम्ही. याच्या डोळ्यावरलं आवरण काढायला प्रक्रिया आली आहे, वरचा पडदा काढायचा, आता बास, आता दिसत नाही. पण जी धृतराष्ट्रासारखा माणूस मुळातच आंधळा आहे, पण त्याला दिसत नसतानाही त्याला कळत होतं, ए संजया कोण लढायला आलंय सांग, आता माझे किती शिल्लक राहिलेत रे, पांडूचे किती आहेत. ते म्हणले पांडूचं एकही नाही गेलं, पण तुमचं खानदान संपलं. अरे ते म्हणले तू माझा गडी का त्यांचा, ते म्हणले मी तुमच्याकडंच नोकरीला. मी खोटं कुठं सांगतोय, तुमच्यातलं कुणी नाही राहिलं, तुमच्यात एक मिक्स झालता त्यांच्यातला कर्ण, तो मी मेलाय. तुमचा जावाई सुद्धा मेलाय बघा, आता तुम्ही दोघंच पती पत्नी शिल्लक राहिलेत, असं संजय सांगायचं. आणि शेवटी संजय सांगत होतं ते सत्य झालं. जंगलात आग लागली आणि ती बिचारीनं त्या दिवशी तरी डोळे उघडाय पाहिजे होते. कोणी मन महिलांना विनंती करतो, पोराच्या बाबतीत पोरीच्या बाबतीत डोळे उघडीत जा. नुसती गांधारीसारखं पट्टी बांधून राहत जाऊ नका. आणि पुन्हा म्हणायचं मला अंदाज येत होता, याला मराय अंदाज येत होता. ज्या बाईनं पट्टी बांधली तिचे 100 पोरं विचित्र निघले, खुनशी निघले, विचित्र निघले, म्हणून आईचे डोळे उघडे असावात. आणि ती बिचारी तिकून आली तशी डोळे पट्टी बांधून राहिली, एकही पोरगं चांगलं निघलं नाही. अख्खं हस्तिनापूर, अख्खं इंद्रप्रस्थ म्हणजे आताची दिल्ली, ही दिल्ली पांडवांची आहे, पांडवांनी तयार केलेली दिल्ली आहे. तिथं जंगल होतं, इतका मोठं सगळं जंगल व्यवस्थित करून त्यांना एवढं सगळं केलं आणि शेवटी ती त्यांनाच मिळालं. नाही तर त्यांना लाक्षागृहात जाळायचा प्रयत्न केला. म्हणून कधी सुद्धा जाळणाऱ्याची वृत्ती नीट नसती. ज्यानं बनवलं, ज्यानं जाळायचा प्रयत्न केला तीच जळून मेले. पांडव मधून निघून आले. आणि पांडव का निघून आले माहिती का, तिथं विदुर नावाचा काका चांगला होता. म्हणून माणसाला जीवनात काका चांगला असावा. काका म्हणजे चुलता. ही दाशीच्या पोटी जन्माला आलतं, पण विचार श्रीमंत होती म्हणून त्याचा ग्रंथ आहे. कुणाचा, विदुराचा. विदुराचा अभंग आहे. आणि देव कुणाच्याही घरी जेवाय गेले नाही, विदुराच्या घरी खाल्लं. दुर्योधनानं पोळ्या केलत्या, ते म्हणले तुझा मी खाणार नाही का, तू दुर्योधन आहे, तुझं लक्षच दुसऱ्याच्या धनावर आहे. मी विदुराच्याच घरी खाणार. अहो तिकडं कन्या आहेत, ते म्हणले कन्या गोड लागत्यात. उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे.
बड़ मंदिर कोण काम की. आणि भाव पाहिजे महाराज. म्हणून जाता जाता विनंती करतो या नायकवाडी परिवारामध्ये जो वडिलांच्या विषयीचा भाव आहे, आई आहेत, फक्त एक करायचं इथून पुढं. आता तुम्ही तुमचा प्रयत्न बरं का, प्रयत्न चांगला असला की नाही जग शून्य आहे. जग कसं आहे शून्य. प्रयत्न पाहिजे. आणि ज्याचं श्रम कष्ट प्रयत्न आहे त्यांना सगळ्या जगातल्या वस्तू जवळ आहेत, जगातलं सुख जवळ आहे. काही लोक आता बघा तुम्ही प्रयागराजला गेले, आंघोळ करून परत आलेत, म्हणजे पाप गेलं का? लोक म्हणले गेलं पाप आमचं. अरे मनातलं जावा, शरीराचं नाही. पाप मनातलं जावा. मग तुम्ही आता सोजवळ झाले, सगळे अशी चांगले. आता मी एक काल ऐकलं, ते म्हणले मी प्रयागराजला गेलो नाही. म्हणलं मग तुम्ही काय कशात आंघोळ केली? ते म्हणले आंघोळ करायला इतक्या लांब जायला माझी ड्युटी आहे, मला वेळ भेटत नाही, माझी मुलं शिकतात, माझी आई आहे आजारी आहे, मला ते बघायला लागलं म्हणून मला नाही जाता आलं हो. मग मी म्हणलं आता जायची काय गरज आहे, आई आजारी म्हणल्यावर तेवढं काम केलं, प्रयागराजचं दर्शन घडलं, आंघोळ आहे की नाही. मग 66 लाखामध्ये तुमची यादी लागली, करोड लोकांमध्ये. म्हणून मागणं मागतो, ज्याला जमलं त्यानं गेलं, ज्याला नाही जमलं ते नाही गेलं. सुखी येतो घरा ठाईच बैसोनी, त्याला कुठं जायची गरज नाही. आवडे अनंत रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा, या विना अनेक असता पै साधन. आणि मग देवाचा असा नियम आहे बघा, दिल्याशिवाय देव तुम्हाला परत देत नाही. त्याला अभंग आहे हरिपाठातला, तपेविन दैवत दिदलवीन प्राप्त गुजवीन हित कोण जागे, गुजवीन हित कोण जागे, गुजवीन हित कोण जागे. आणि म्हणून जाता जाता या निमित्तानं विनंती करतो, 2 घास प्रसाद आहे, सगळ्यांना प्रसाद म्हणजे जेवण आहे, ऐक नाही. आणि का जेवण करायचं असतं माहिती आहे का? जेवणामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नसतो बरं का. आपले योगी इथं आपल्याकडे ज्यांच्या आधारावर लोक सगळीकडे जातात. मला वाटतं वीरगावचे काय नाव बाबा त्यांचं, केशव बाबा. आम्ही बाबांना विचारलं, बाबा हे लोक श्राद्धाचं खात नाही तो. बाबा म्हणले अरे श्राद्धाचं हे लोकांनी खाल्लं पाहिजे. मी म्हणलं खात नाहीत लोक. ते म्हणले कुणी खाऊ नये, याला किंमत आहे, ब्रह्मचार्याने खाऊ नये. ते तिकडे गेलं त्यानं. आता जेवढे पंडित महाज्ञानी शास्त्री पंडित होतात का नाही तिकडं काशीला अन्न कोणतं आहे? रोज पंक्ती उठतात कशाच्या. आणि हे पोरं शास्त्री व्हायला जे गेले ते कुठं जेवतात, आणि ते अन्न खाऊन लोक शास्त्री होतात. मग आपल्याला हे अन्न खाल्ल्यावर काय होईल? पण अन्नामध्ये दोष नसतो, तो मनात दोष आहे. का अन्नात दोष आहे? अन्न ही पूर्ण ब्रह्म आहे. एकाच दुकानातून आलंय, एकाच आचार्यानं शिजवलंय, शिजवताना जे भांडे ते सगळं सारखं आहे. मन आणि मन ज्याचं चांगलं त्याचं जीवन चांगलं. म्हणून जाता जाता विनंती करतो, हे बघा सगळ्या शरीराच्या गाठी काढता येतात, पण मनाची गाठ आणि मनाची गाठ काढण्यासाठी कीर्तन प्रवचन आहेत. आज तुम्ही एकत्र आलात का नाही? मनाची संदेहाच्या सुटल्या गाठी सोडण्यासाठी एकत्र यायचं. लग्नात एकत्र यायचं का? लग्नात हे देव नसतो, पण ते लोक करतात त्याला. लग्नात काय एकत्र यायचं? तेवढा जीवनातला आनंदाचा सोहळा आहे. कारण ती सोहळा परत त्याच्या जीवनात तसे 3 सोहळे आहेत, एक जन्माचा, एक लग्नाचा आणि हा शेवटचा. एकदा हा सोहळा झाला की आयुष्यात पुन्हा कुठं सोहळा आहे? आणि मग हा सोहळा व्हावा. जर बघा तुम्ही ज्ञानोबराच्या काळात ही सोहळे नव्हते, आता लोक त्यांचे करतात. छत्रपतींच्या काळात त्यांचा सोहळा, असं शिवजयंती महाराष्ट्रभर होती, आज त्यांचा सोहळा करतात. आऊसाहेबांच्या जीवनामध्ये स्वतःचे 3 भाऊ आणि बाप भरल्या दरबारामध्ये तलवारीने तोडले, त्यावेळेस कुणी महाराष्ट्रातलं आलं नाही. पण आज आऊसाहेबांची जयंती साजरी करतात. का? आता ती लोकांना स्वतंत्र मिळालं. म्हणून मागणं मागतो, सगळ्यांना प्रार्थना करतो, आपल्याला स्वतंत्र मिळणं सुद्धा आपलं भाग्याचं काम आहे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई.
कुमाये जय जय विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये काळाला जवळीक रसाव्या काळाची उडी पडे नभा जेव्हा अभंगाचं दुसरं चरण काळाची हे उडी पडेल बा जेव्हा काळाची हे उडी पडेल बा जेव्हा पडेल बाजेवा काळाची हे उडी सोडविना जेव्हा माये बाबा सोडविना जेव्हा माये बाबा तेव्हा माये बाबा काळाची हे उडी पडेल बा जेव्हा काळाची हे उडी पडेल बा जेव्हा काळाची हे उडी पडेल काळाची हे उडी उडी पडेल बा पडेल बा काळाची हे उडी पडेल बा असं गड्याला आवरत नाही आता काळाची उडी पडे नभा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरे तुम्हाला सगळे लोक जवळचे असतील महाराज या देशाचे पंतप्रधान जे मागच्या काळात होते ते मनमोहन सिंग ते सुद्धा गेले ज्यांना आता ज्यांच्या रस्त्यावर आपण संकल्पेनुसार चालतो हजारो किलोमीटर रस्ते जोडले गेले ते सुद्धा पंतप्रधान सडक योजना त्यांच्या नावानं तयार आहे ते पण गेले म्हणजे माणसं जातात पण 47 पासून जे माणसं पंतप्रधान होते जे झाले ते कधी कुंभमेळ्यात स्नान करायला गेलेलं पण ह्या काळामध्ये महाकुंभमेळ्यामध्ये पंतप्रधानानं स्नान करावं केंद्रीय मंत्र्यांनी स्नान करावं मुख्यमंत्र्यांनी स्नान करावं हे पण बरं आहे ना असं कधी मोठी माणसं करतात का आणि म्हणून हिंदू टिकावं हे धर्म टिकावा तसं 116 करोड लोक आहेत हिंदू किती 140 मधले किती आपले 116 आणि ते भारतात आहेत जगातले 800 आहेत पण आपल्याकडे 116 आहेत आणि 66 तर शिवरात्रीच्या अगोदर स्नान करून आले बाकीचे आता किती झाले असतील मग याचा अर्थ असा आहे आपण हिंदू आहोत तो भाषेत नाही त्याची मराठी का इंग्रजी का कोणती भाषा नाही पण तो हिंदू आहे मूळ आणि म्हणून तो भारतात आहे आणि महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रातल्याही नगर जिल्ह्यातलाही आपला अकोला तालुका आहे आणि तालुक्यातल्या आपण या मूळ ठिकाणी जिथं जन्माला आलो ते भूमीचं ओझं आणि भूमीचं खरं तर ओझं असतं आणि ती भूमीचं ओझं उतराई होण्याचा प्रयत्न आपण आज करत आहोत की त्या भूमीमध्ये ते राहिले ते मोठे झाले त्यांचे लग्न झाल्याच्या नंतर त्यांचा प्रवास झाला ते सगळा प्रवास सुखाचा झाला त्याच्यामध्ये मध्ये बऱ्याच गोष्टी मागं पुढं झाल्या ते रामाला पण झाल्या ते तुम्हालाच होतील असं नाही कृष्णाला पण हे गोष्टी सामोरं जावं लागलं दत्त महाराजांना पण जावं लागलं नाथ महाराजांना जावं लागलं या जड जीवाच्या म्हणजे शरीरामध्ये जीव आला की ह्याला सुख दुःख सोबत येणार आहेत ह्याला असं नाही होणार की एकच बाजू मिळेल ती संत आहेत त्यांना सुख दुःख नाही असं नाही सगळ्यांना ते प्रक्रिया होती म्हणून नायकवाडी परिवारातले संतोषरावजी राघोजी नायकवाडी यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं खरं तर हा बघा भगवंत नावाचं चॅनल आहे
भगवंत ही कुणाला संकल्पना सुचली नाही, तुम्हाला कशी सुचली काय माहिती. आणि भगवंताचं देव, भगवंत देव फक्त बार्शीला आहे. ते सोलापूर जिल्ह्यातलं देव तिथं बार्शी सोडायला आले, त्या गावामध्ये भगवंताचं मंदिर आहे आणि यांचं भगवंत नावाचं चॅनल आहे. म्हणजे ही संकल्पित काम आहे, सुचलं पण पाहिजे. आणि म्हणून मागणं मागतो सगळ्यांना की प्रार्थना करतो बाबांची कुठल्या दृष्टिकोनातून कीर्ती शिल्लक राहावी, याच्यापेक्षा ह्या दृष्टिकोनातून ती कीर्ती स्मरणात शिल्लक राहील. आणि म्हणून फोटो शिल्लक राहतो. नाहीतर आज गाडगे महाराजांचा फोटो बघायला मिळतो, सावित्रीबाई फुलेंचा बघायला मिळत नाही. ती पेंटिंग आहे, ज्ञानोबारायांची पेंटिंग आहे, छत्रपतींची काय आहे. पण ॲक्च्युली जर बघायला गेलं तर तुमच्या मूळ स्वरूपाला आपले वडील असताना सुद्धा, आई असताना सुद्धा आपल्याकडे 1, 2, 4 एखादं असं भरलेलं का नसावं, त्यांची स्मरण शिल्लक राहावं म्हणून त्यांचे फोटो असावेत. पुन्हा एकदा विनंती करतो, त्यांच्या स्मृती कशा आहेत माहिती आहे का, घराच्या बाबतीत आहेत, जमिनीच्या बाबतीत आहेत, त्यांना फ्लॅट घेतला असेल त्याच्या बाबतीत आहेत, त्यांच्या संस्काराची शिदोरी सोबत आहे. आणि म्हणून शिदोरी सोबत असताना सुद्धा आपण एवढं सगळं असताना आपण उदास का जगायचं. हो, ज्याला शिदोरी नाही तो म्हणीन मला उपाशी मी, पण एवढं सगळं संस्काराची शिदोरी सोबत असताना सुद्धा आपण उपाशी राहण्याचा का हट्ट धरायचा. म्हणून जाता जाता विनंती करतो, तुकोबारे शेवटला म्हणतात कुणी सोडित नाही, तुका म्हणे तुझं सोडावी कोणी, तुका म्हणे तुझं सोडावी कोणी, तुका म्हणे तुझं सोडवी ना कोणी, तुका म्हणे तुझं सोडवी ना कोणी. एका चक्रपाणी वाचुनिया, तुका चक्रपाणी वाचुनिया, काळाचे उडे पडेल बाजेवा, काळाचे उडे पडेल बाजेवा. एका चक्रपाणी वाचुनिया, काळाची उडी पडेल माझे भाव, काळाची उडी पडेल माझे भाव. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. तसं तर हे भागात आपल्या पद्धत बरी आहे. इकडं आमच्याकडं पंढरपूर साईडला तर अशी पद्धत आहे 10 ते 12, 12ला 2 मिनटं लगेच फुलं. आणि तुम्ही पण फुलं आणलेत ना, तर त्याचे तांदूळ मिक्स करून एक घ्या, थोडे तांदूळ टाका. महत्त्वाचं काय माहिती आहे का, लोक आमच्याकडं वर्षश्राद्ध करतात. मी एक वर्षश्राद्ध पाहिलं शेट कसं, चारा गायांना दिला, चारा घास, 1 पिकअपभर घास, 1 गोणभर म्हणजे 50 किलो साखर वाळूत फेकून दिली. काय डोकं लावा, म्हणलं ही वाळूत का साखर फेकायली, म्हणजे मुंग्या खातील. प्रत्येक घरावर तांदळाच्या टोकऱ्या ठेवल्या पक्षाला खायला. आणि हे असं वर्ष श्राद्ध केलं त्या काळात करत होते. काही लोकांची भावना असते. म्हणून जाता जाता विनंती करतो, सगळे प्रसन्न राहावत, प्रसन्न व्हावेत, आणि भूमीसुद्धा प्रसन्न व्हावी, किंवा भूमीचं सुद्धा वजन कमी व्हावं. आणि काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेवी तो पायी जीव थोडा. त्यांच्या परिवारातले त्यांचे चिरंजीव दोन्ही संतोषराव राघोजी नाईकवाडी यांचे चिरंजीव योगेशजी आणि मंगेशजी, त्यांच्या कन्या सुजाताताई, मनीषाताई, आणि त्यांच्या बहीणबाई केसरबाई, मोह आणि मीराबाई, हिराबाई. पुन्हा त्यांचे पुतणे गणेशराव, महेशराव, राजश्री, त्यांची पुतणी जयश्री आणि पद्मा. इकडं सर दिदी, इकडं सर बाई, हां इकडं तू येणी धरून ओढ नको, इकडं सर. पद्माबाई आहे, ताराबाई बहीणबाई आहेत, विमलबाई बहीणबाई आहेत, आणि त्यांची जयश्री नावाची पुतणी राजश्री. असा सगळा हा नाईकवाडी परिवार. सगळ्या परिवाराला दुःख झालं, त्या दुःखातून सगळे सावरण्याची शक्ती. आणि आपण सगळे सावरून जातो पुढं. एक गेलं ते गेलंच माणूस जातं, आणि आपणही जाणार आहेत. मला तर एक नवल वाटतं बरं का, आपण एकच आपल्या ध्यानात येत नाही. आज जसं त्यांचं आहे का नाही, तसं मी सुद्धा विचार करत असतो कधी कधी. हे तुमचा फोटो बघून मी विचार करतो, कधीतरी माझा पण तिथं लागणार आहे की नाही. हां, माझा पण लागणार आहे, कुणाचा तरी खाली लागणार आहे, आमची यादी अशीच येणार आहे. हे सगळ्याला पत्रिका जातील, लोक म्हणतील काल गप्पा मारत होतो आम्ही, नाही तर तुम्ही म्हणता उद्या कालच दुपारी कीर्तन ऐकलं, सकाळी गेलं. म्हणजे अजून काही तसं सांगता येत नाही, पण नक्की जाणं सगळ्याला आहे. आणि आपण प्रवासी आहेत म्हणून अहंकाराचा वारा न लागोरा. जसा माझ्या विष्णुदासा नामा म्हणे तया सवे कल्याण ज्या मुखी निदान,
म्हणे कल्पनेची बाधा नहो कवने काळी ही संत मंडळी मंडळी सुखी असो. म्हणून बघा तुम्ही तुमच्याकडे आचारी वाटतं, मला वाटतं एकच आहे नवलेवाडीत आचारी 2-4 आहेत 2-4 आहेत. मग हे आमचं जाव आहे एक आचारी इथंच गोपाळेंचं त्यांचं दुकान आहे. आणि अलौकिक असं चांगलं वेगवेगळं अस्तित्व असतं. जसं आता देशमुख महाराज आहेत, नितीन महाराज, हे नितीन महाराज देशमुख आहेत, ते निवृत्ती महाराज देशमुख आहेत, आहे की नाही. पण फरक आहे. जे गुंजाळ महाराज आहेत, आपण सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीचे. तसे ह्या तिन्ही बहिणीकडे मुली आहेत, तिन्ही बहिणीकडे. वनिताताईंकडे मुली आहेत, अनिताताईंकडे मुली आहेत आणि सुनीताताईकडे पण मुली आहेत. पण मुली सांभाळून मुली मार्केटमध्ये एक वेगळ्या कीर्तनकार रूपाने येण्यासाठी सुद्धा त्याला आळंदीच लागते असं काही नाही. तर आळंदी जशी आहे तसंच उद्या अकोले आहे, उद्या हे आश्रम आहेत. पुन्हा एकदा विनंती करतो, आपण पक्षी अंगणी उतरती एका गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. मला वाटतं बाबा तुम्ही यांच्या घरातले ना. बाबांचं पण आम्ही जाता येता बघायचं. बाबा ड्युटीला होते ना तुम्ही रोडला मग तुम्ही कुठं ड्युटीला? दिंडीत. म्हणलं दिंडीतलं कळावं म्हणून ड्युटी म्हणलं. आणि हेच परिवारातलं सगळं अस्तित्व आहे. पुन्हा एकदा विनंती करतो, मला म्हणलं हे दिंडीत का म्हणीनाथ गडे. आणि या निमित्तानं आमच्या परिवारातलं आणि म्हणजे आमचा परिवार तिकडला निमगावचा, त्यांच्यातली मुलगी यांच्या कुटुंबात दिली. आणि कुटुंबात दिल्याच्या नंतर ही ओळख, आणि ओळख नुसती नाही तर मला सुद्धा त्या उपकारातून उतराई होता आलं. धन्यवाद. जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले गोरे वेडे वाकोडे क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार